नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात लोकांची गर्दी। नागपूर महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील नागरिकांनीही गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमाला हजेरी लावली। रत्नागिरीत कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह आणि कृषी विकास परिषद संपन्न। पालकमंत्री उदय सामंत, भरत शेठ गोगावले, योगेश कदम यांची उपस्थिती। भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी 9 जून पासून सुरू होणार। राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ या पर्यटन गाडीच्या माध्यमातून पाहता येणार। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य। वैशाख पौर्णिमेनिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती नकोच। बालकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून शासनाने निर्णय घ्यावा, तज्ज्ञांची मागणी। येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5000 घरांसाठी लॉटरी। तत्पूर्वी जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4000 घरांची लॉटरी काढली जाणार। पोट हिश्श्याचे नकाशे असतील तरच जमीन खरेदी करा। राज्य शासनाचा नवा नियम। नकाशाची व्यवस्था न करताच आदेश काढला। गोरेगावच्या उड्डाणपुलातील अडथळे दूर होणार। 39 खारफुटी तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी। मेट्रो 3च्या आरे ते आचार्य यात्रे चौक मेट्रोला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सुट्टीचा दिवस असतानाही पहिल्या दिवशी मेट्रोमधून 32,791 प्रवाशांचा प्रवास। भारत पाक तणावाचा फायदा घेत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्याचं परिपत्रक व्हायरल। संबंधित परिपत्रक बनावट असल्याचं मुंबई विद्यापीठाचं स्पष्टीकरण। सीए परीक्षा आता 16 ते 24 मे दरम्यान होणार। भारत पाकिस्तान युद्ध तणावामुळे तारखांमध्ये बदल। वांद्रे कुर्ला संकुलात 9 किलोमीटर लांबीचं सायकल ट्रॅक उभारण्यात येणार। प्रकल्पासाठी 25 कोटींचा खर्च। कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू। विकेसीत लवकरच वाहतूक कोंडी शुल्क बसणार। 50 मिनिटांपेक्षा कमी वेळ थांबल्यास आर्थिक भुर्दंड बसणार असल्याची माहिती। वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात वीज कामगार 20 मे रोजी संपावर। राज्यातील सर्व संघटना सहभागी होणार। कृषी पणनच्या वतीनं अमरावतीमध्ये आंबा आणि मिलेट्स महोत्सवाचं आयोजन।